नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये मी फिरणार आहे सातारा जिल्हा. तर स्वागत आहे जिल्हा क्रमांक 1 राजधानी सातारा. आता मी आहे कास रोडवर आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता ही जी आहे ती सातारा सिटी आहे. आता कॅमेरामध्ये नीट दिसत नसेल पण ही सातारा सिटी आहे. ह्या साईडला अजिंक्यतारा किल्ला आहे आणि पुढच्या साईडला कास पठार आहे. मी आता कास पठारावर आहे. हा ॲक्च्युली सीझन नाही आहे कास पठारावर फुलं बघण्याचा, पण इकडे आहेत थोडेफार फुलं नाही, पिवळे फुलं आहेत. केलेली आहे. तर हे बघा, हा जो मागे आहे पूर्ण कास पठार आहे आणि ह्याची जी बुकिंग आहे ती पण बंद आहे आणि ऑफलाईन बुकिंग सुद्धा बंद आहे. इकडे मागे मस्त ढग आहेत थोडे छोटे आणि त्या साईडला कास लेक आहे. जर जिकडे आपण हे केले आहे लेकमधून आपण फिरले आहेत. सगळे फुलं वगैरे सुकलेले आहेत. मी तुम्हाला दृश्य दाखवतो आणि थोडे पिवळ्या रंगाचे फुलं दिसतात इकडे. जाऊया आता रिटर्न. इकडे कास पठारावर येण्याचं तर काय, सगळे हा जो टाईम आहे तो ॲक्च्युली एवढा चांगला नाही आहे टू विजिट दिस प्लेसेस. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, पण ऑक्टोबरच्या गोष्टी नोव्हेंबरमध्ये शिफ्ट झालेत ह्या वर्षी. इकडे पण बघू शकतात फुल हे असे एक थंड हवा आहे, ऊन आहे गरम आणि हवेने असे हे जे फुल आहेत ते असे तरंगत आहेत हवेमध्ये. निघूया आता इकडून सुद्धा. कास पठारानंतर आम्ही आलो कास तलावावर. इकडे बोटिंगचं पण फॅसिलिटी अवेलेबल होती. इकडे 150 रुपीज पर पर्सन चार्ज घेतला बोटिंगसाठी. हाफ आवर तुम्हाला भेटतं. इकडे मी बोटिंग केली आणि इकडून पण खूप मस्त सिनरी आहे. पुढच्या प्रवासाला जाता जाता वाटेमध्ये आम्हाला हे काका भेटले जे 6 किलोमीटर चालत आलेले आणि पुढे त्यांना 8 किलोमीटर चालायचं होतं. ते सांगत होते जर पर्सनल व्हेकल नसेल तर चालण्याशिवाय अजून काही पर्यायच नाही ह्या भागामध्ये. कास तलावाच्या पुढे 8-10 किलोमीटरवर भांबिवली गाव आहे आणि भांबिवली गावामध्ये वज्राई धबधबा आहे. तर आपण नंतर तिकडे व्हिजिट केलं. इकडे मी जरा हातपाय धुतले. मी आता आलो वज्राई वॉटरफॉलच्या जवळ आणि हे कास पठारापासून 5-6 किलोमीटर लांब आहे. तांबवळी नावाचं एक गाव आहे, त्या गावापासून ह्या वॉटरफॉलला जाण्यासाठी रस्ता आहे. कास पठारावर तर सध्या फुलं नाहीत, कास पठार बंद आहे आणि हे सुद्धा वज्राई वॉटरफॉलचं जे तिकीट असतं, बेसिकली तिकीट आहे बाहेर, पण ते पण बंद. तिकडे त्यांनी बॅनर लावला की ऑक्टोबरपासून हा वज्राई वॉटरफॉल बंद केलेला आहे आणि आता खूप हा रस्ता चांगला आहे. तिकडे मला माकडं वगैरेच दिसत आहेत, वेगवेगळे बटरफ्लाय दिसलेत आत्तापर्यंत आणि ही सिरीज अत्यंत अमेझिंग होणार आहे कारण हे आपलं सेकंड स्पॉट आहे. सातारा 12 जिल्हे 12 भानगडीच्या फर्स्ट सिरीजचा सेकंड स्पॉट वज्राई वॉटरफॉल. ह्याच्या आधी आपण कास तलाव विजिट केला आणि कास पठारसुद्धा, पण कास पठारवर काही विशेष असं नव्हतं. जस्ट पिवळे फुलं आणि उन्हामुळे सगळे फुलं सुकलेले होते. सातारा जिल्ह्यातले सगळे स्पॉट्स तर आपण नाही फिरू शकत, पण जेवढं पॉसिबल आहे आज आणि उद्याच्या टाईम पिरियडमध्ये ते सगळं आपण कवर करू. तर आता मी चाललो आहे वज्राई वॉटरफॉलला. ह्याच्या आधी आपण कास तलाव बघितला आणि हे सगळे व्हिडिओज आहेत. ह्याचा सिक्वेन्स सध्या मेस्टअप आहे, पण मी एडिटिंगमध्ये प्रॉपर करून टाकेल. बघा इकडे असं दृश्य आहे. हे सिरीज करण्याचा
एक मोटिवेशन होतं की मी हा जो फोन घेतला तर मी नेहमी बोलायचो की जेव्हा मी चांगलं डिव्हाइस घेईल रेकॉर्डिंगसाठी तेव्हा मी कॉन्टेंट कन्सिस्टंटली करेल. आणि त्यासाठी आणि एक म्हणजे कॉन्टेंट कन्सिस्टंटली होतं आहे, दुसरं म्हणजे गोष्टी एक्सप्लोर होत आहेत. तर ह्या दोन्ही कारणामुळे हा जो ब्लॉग आहे हा मी बनवत आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा मी हा जो कॉन्टेंट आहे तो मी कन्सिस्टंटली करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघू, जॉब आणि हे दोन्ही एकत्र करणं थोडंसं तर कठीण आहे, कारण सुट्ट्या घेऊन मी व्हिडिओज तर नाही बनवू शकत, कारण जॉबवर सगळं चालतं आहे. आणि आता इथली जी माती आहे ती आत्तापर्यंत सुकी होती, पण आत्ताची जी माती आहे ही थोडीशी अशी ओली माती आहे. आणि ह्या सिरीजनंतर आपण पुढचा जो ठिकाण आहे म्हणजे आफ्टर सातारा आपण जाणार आहेत, ते तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये समजेल कुठे जाणार आहेत ते सुद्धा 2 दिवसांचा प्लॅन आहे. त्यासाठी सुद्धा मी सुट्टी घेतली, ह्यासाठी सुद्धा मी 2 दिवस सुट्टी घेतली आहे आत्तापर्यंत. तर ह्यापुढे बघूया कसं आपण वर्कआउट करतो ह्या गोष्टी. धबधब्याचा आवाज तर येतोय, पण धबधबा तर इकडून असं काही दिसत नाही डोळ्यांना. वरून दिसत होता जो मी व्हिडिओ काढलेला आहे आणि मी टाकेल सुद्धा तो व्हिडिओ. इकडे वर चढायला बघूया तिकडून काय दिसतंय. तर बघा इकडे आहे वज्राई वॉटरफॉल, तरी बराच लांब आहे. मला वाटतं ऑलमोस्ट आपल्याला वाटतं की शॉर्ट्स किंवा रील्स बनवणं सोपं आहे व्लॉगिंगवाला कॉन्टेंट, पण ॲक्च्युली ते कठीण आहे. कारण 1 मिनटामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅप्चर करायच्यात, ॲड करायच्यात आणि कवर करायचं सगळं. तर ते सध्या कठीण आहे लाँग फॉर्म ब्लॉगच्या कंपॅरिझनने. कारण तुम्हाला मेहनत तेवढीच करायची आहे लाँग फॉर्म व्हिडिओ एवढी, प्लस एडिटिंगमध्ये तुम्हाला जास्त डोकं लावायला लागणार, काय घ्यायचं काय नको, काय हे वर्थ राहील का. तर तसंच माझं झालं. मी शॉर्ट्स तर खूप घेतलेत, पण आता मला मिनी शॉर्ट ब्लॉग करायला कसं करू हे जरा प्रश्नचिन्ह आहे. कारण मी फर्स्ट टाईम करतो आहे बेसिकली. पण हा लाँग फॉर्म व्हिडिओ तर आपला जाणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर सबस्क्राईब करून. यानंतर मला अजून एक स्पॉट एक्सप्लोअर करायचा आहे, पण डाऊट वाटतं की तो होईल की नाही, कारण इकडेच 12 वाजत आहेत आणि आपण जाणार आहेत सज्जनगडला. बघूया जमतं की नाही सज्जनगडला जायला, पण विचार तर आहे सज्जनगडला जायचं. आणि इकडून ऑलमोस्ट 40 किलोमीटर लांब आहे, 30 ते 40 किलोमीटर. पहिलं आपल्याला सातारा सिटीला जावं लागेल आणि मग तिकडून सज्जनगडला. ॲक्च्युली सातारा सिटीच्या ॲक्च्युली अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा सिटी आहे, तर ते पण एक आहे अजिंक्यतारा किल्ला बघण्यासारखा. पण टाईम आहे का आपल्याकडे तेवढा, तर नाही आहे एवढं सगळं बघण्याला. आणि हे अशा जागा आहेत की तुमचा पूर्ण दिवस इकडे जाऊ शकतो जर तुम्हाला हवं असेल तर. जर तुम्हाला निवांत आराम करून राहायचं असेल तर पूर्ण तुमचे दिवस इकडे जाणार. आता काय झालं की मी आलो तर इकडे, पण इकडून पुढे रस्ता नाही, पुढे रस्ता बंद आहे. पुढे तिकडे पण रस्ता बंद होता, तो ओपन करून आलो मी. तसं इकडे मागेच आहे वज्राई वॉटरफॉल, आणि इकडे तुम्ही बघू शकतात कसं आहे दृश्य. आणि हे ॲक्च्युली टोक आहे, इकडून पाय घसरला तर खाली जाल तुम्ही. आणि पण बघा माझ्या मागे जे फुलं, इकडे नाही मागे फुलं होते, फुलं वगैरे मस्त. आणि 3-4 पोरं पण गेलेले पुढे, ते बोलले की पुढे रस्ता नाही आहे खाली जायचा.
तर आपल्याला पण आता रिटर्न फिरायला लागेल. पण एवढंच दृश्य दिसलं ह्या वॉटरफॉलचं. बोलू नाही शकत मी कम्प्लिटली वर्थ इट होतं, कारण ऑलमोस्ट अर्धा तासचं ट्रेक तर झालेलं इकडेच काइंड ऑफ. आता आपण पुन्हा जाऊया आपल्या परत तांबोळी गावाच्या पायथ्याशी और स्टार्टिंग पॉईंटला. बघा हे बंद केलंय. मग पुन्हा भांबिवलीमध्ये येऊन इकडे आम्ही ताक पिलं. त्या आजीने आम्हाला ताक दिलं, खूप भारी होतं ते. आता मी पोचलोय सज्जनगडला.